अहिल्यानगर जिल्ह्यातलं दक्षिण काशी म्हणून ओळख असलेलं पुणतंबा हे गाव जवळपास 400 वर्षांचा इतिहास आणि शेकडो मंदिरांचं वैभव लाभलेल्या या गावात सध्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करणं सुरू झालंय। मागील 8 दिवसांपूर्वी ऐन शनिवारी मारुती मंदिरात विटंबना करण्यात आली होती। त्यानंतर आता सोमवारी गोदातीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरातील शिवलिंगाची आणि नंदीची अज्ञातांकडून दगडाने विटंबना करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आज सोमवारी सकाळी महादेव मंदिरात हा प्रकार घडल्याचं समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आशा केंद्र चौकात रस्ता रोको करत आरोपीला तत्काळ शोधून अटक करा अशी मागणी करण्यात आली। तसेच संबंधित घटनेच्या निषेधार्थ पुणतंबा गावात कडकडीत बंद देखील पाळण्यात आलाय। देवळ्यांच्या या गावात कधीच मंदिरांना संरक्षण देण्याची वेळ आली नव्हती, मात्र अलीकडे होणारे प्रकार पाहता आता मंदिराचे संरक्षण करावे लागेल असं दिसून येत आहे। तर प्रशासनाला 3 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आल्याचं लोकनियुक्त माजी सरपंच डॉक्टर धनंजय धनवटे यांनी स्पष्ट केलंय। 8 दिवसापूर्वी म्हणजे शनिवारी मारुती मंदिराची विटंबना झाली आणि आज महादेव मंदिराची इथं मूर्तीची विटंबना करण्यात कुणीतरी करतंय। पूर्वीच्या शनिवारचा जो आरोपी तो सापडला गेला तो मनोरुग्ण होता, परंतु आज जी विटंबना केली हे कुणीतरी जाणीवपूर्वक केलेली आहे असं आमच्या सर्वांचं म्हणणं आहे। आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलंय, आम्ही सर्व गावांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आज संपूर्ण आमचं गाव बंद आहे। आज आमच्या गावचा आठवडे बाजार आहे तो देखील आम्ही बंद ठेवलेला आहे आणि काही निषेध म्हणून रास्ता रोको देखील केलेला आहे। आज पोलीस प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिलंय की आम्ही तातडीने या आरोपीचा शोध घेत आहोत। आज आम्ही 3 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे आणि गुरुवारी आम्ही आमची ग्रामसभा घेणार आहोत आणि या ग्रामसभेमध्ये त्यानंतरच्या आंदोलनाची आम्ही दिशा ठरवणार आहोत। गुरुवारी आम्ही मोर्चाचं देखील मोठं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे आम्ही या प्रशासनाला विनंती करतोय की आपण सर्व माध्यमं वापरा, तुमचं श्वान पथक वापरा, तुमचे CCTV, तुमचे मोबाईल लोकेशन्स सर्व वापरा, पण 2 ते 3 दिवसामध्ये या आरोपीचा छडा लागला पाहिजे। हा कोण माणूस आहे की जो धर्माच्या विरुद्ध या कारवाई करतोय आणि गावामध्ये अशांतता निर्माण करतोय, याचा शोध लागणं गरजेचं आहे। गावात पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून फॉरेन्सिक टीमने या ठिकाणी येत घटनेची पाहणी करत आवश्यक ती कार्यवाही केल्याचं दिसून येत आहे। तर घटनेनंतर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। प्रशासनाने घटनेची दखल घेतली असून लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल अशी ग्वाही देण्यात आल्यानं वातावरण शांत झाल्याचं दिसून येत आहे। घृष्णेश्वर मंदिरात जी घटना घडलेली आहे तर त्याचं तात्काळ दखल घेऊन ॲडिशनल SP साहेब, DYC साहेब आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि त्यांनी त्या स्तरावरनं चौकशी, डॉग स्क्वॉड, त्यानंतर इतर CCTV फुटेज याची तपासणी करून तात्काळ चौकशीचे काम सुरू केलेले आहेत। त्याचप्रमाणे गावकऱ्यांनाही विश्वासात घेतलेलं आहे आणि गावकऱ्यांनाही आपण एक शांततापूर्ण सहकार्य करण्याबाबतचं आवाहन केलेलं आहे। तरी सध्या गावात एक शांतता आहे आणि निश्चितच पोलीस प्रशासन त्यांची पहिल्या घटनेमध्ये जो आरोपी होता तो आपण तात्काळ आपल्याला निष्पन्न झाला होता आणि त्याने तशा घटनेची कबुली पण दिलेली होती। तो सध्या अटकेत असून तो सध्या कोपरगाव सब जेल येथे कारावासात आहे आणि ही जी दुसरी घटना आहे त्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळे पथके नेमलेली आहेत आणि तपासाच्या अनुषंगाने आपण जे आपल्याकडे अँगल आहेत ते सर्व तपासून पुढील कारवाई करत आहोत। ग्रामस्थांना मी पोलीस दलाच्या वतीने हेच आवाहन करू इच्छितो की सर्वांनी शांततेने आपला जो निषेध आहे तो व्यक्त करावा। तसेच पोलीस या प्रकरणात सर्व वरिष्ठ अधिकारी पण लक्ष ठेवून आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सर्व प्रकरणाचा छडा लावत आहोत। हा जो ग्रामस्थांनी रास्ता रोको केला होता तिथे आम्ही पोलीस दलाच्या वतीने आवाहन केले, त्याच्यानंतर त्यांनी तो रास्ता रोको स्थगित केलेला आहे। याच्यामध्ये आपण जे अँगल आहेत गुन्ह्याच्या घटनेच्या अनुषंगाने ज्या टेक्निकल गोष्टी असतील तसेच ह्युमन इंटेलिजन्स पण असेल या अनुषंगाने आपण तपास करत आहोत आणि जेव्हा सगळे आम्हाला या 3 दिवसात विटंबना करणारा आरोपी हजर करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। तर गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून मंदिराची विटंबना नेमकं कोण करत आहे हे पोलीस शोधून काढतीलच, मात्र त्याचबरोबर गावात शांतता भंग करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय का या अनुषंगाने देखील ग्रामस्थ विचार करत असून लवकरच ग्रामसभा घेऊन मंदिर संरक्षणासाठी पाऊल उचलणार असल्याचं यावेळी एकमुखानं सांगण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट SP 24 तास पुणतंबा।